नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाय द वे, उद्याच्याला शिवजयंती आहे, त्यामुळे आत्ता आपण चाललो आहे पुरंदरला ज्योत आणण्यासाठी. तर भरपूर पोरं पण आहेत, गावातली वगैरे पोरं आहेत. सो ते आत्ता ट्रकमध्ये म्हणजे पिकअप आहे, त्या पिकअपमध्ये येणार आहे. तर आपण आत्ता चालू आहे आपल्या स्प्लेंडरवरती, करण आणि मी मोटो ब्लॉगमध्ये. तर खूप मस्त मजा येणार आहे, फुल ॲडव्हेंचर तुम्हाला बघायला भेटेन आपल्या मोटो ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू राहा. तर चला, आपण सगळ्यात पहिलं आपण आहे ना भाई आपल्या महाराजांचा मस्तपैकी झेंडा वगैरे ते लावून घेऊया. ओके भाई, मागाशी स्प्लेंडरमध्ये पेट्रोल टाकले आणि आमचं करणचं माझं चाललं आहे की आपल्याला ते झेंडा लावायचा आहे. त्यामुळे इथं ते पाईप वगैरे लावतोय खाली. अरे ते पाईप गुतन चाकामध्ये, इथं असं वरती पाहिजे ना रोवायचं. ते मधोमध बसतं का तिथं पाईप? बसते, पण मागच्या माग ओढून नाही गेला पाहिजे. वार आहे ना, बसतं का? नाही फुटत. चल, पाईप ही असायचं आहे, क्वालिटी वाचला तिथं आपण मस्तपैकी लावू. ओके, पहिला आधी सेटअप करून घेऊ. ओके, सगळं तयार केलेलं आहे. तर डायरेक्ट आता गाडीवरच भेटतो. तर आत्ता वाजलेत रातचे 11 वाजलेत आय थिंक. बघू शकता आपण भगवा वगैरे लावला आहे. सो चला डायरेक्ट निघूया आता. गाडी स्टार्ट करतो. चला, जय भवानी. चल, फुल राडा होणार आहे भाई आजच्या ब्लॉगमध्ये. सो करण चल भाई, बघ कसला सेटअप केलंय भाई. चला काहीच अँगल कसा वाटतंय बघा रे एकदा. भाई गावात आलोय आता आणि गावातलं पब्लिक 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 पब्लिक. चला येतो आम्ही पुढं, तुम्ही या मागून. चला भाई, उद्या इथं राडा आता डीजे लावून करून बघ ना कसला सुम मध्ये गेला बूम कॅस चौकातून. चला गाईज, आता मी डायरेक्ट आहे ना तुम्हाला शिंदवण्यात गेलो दाखवतो. भाई आपण आलो आता आपल्या विठ्ठलवानामध्ये. ओके, भाई करून काय एवढं सूम मध्ये चालला भाई. कॉर्नर दाबीतच चालला तो लिप्सेट मध्ये. आपण शिंदवण्यात आणि इथून तर काय नाही, बट जेव्हा सासवडला लागेल ना, सासवडच्या रोडला नारायणपूरच्या तिथून पुढे राहाडाचे फुल म्हणजे फटाकडे बिटाकडे बाहेर बीर इज्जत वाडीमध्ये. चला करून थांबे घ्यायचं. करण्याला पेट्रोल टाकायचे वाटतं, बघू आता. मी तर टाकलेलं सूम मध्ये मागाशी पेट्रोल होतं भाई, ते तर घेऊन गेलो होतो पेट्रोल आणायला. कारण मला माहिती आहे भाई काय काय ठिकाणी पेट्रोल पंप ओपन नसतात. बट पुरंदरचं तिकडे तर असणार आहे पेट्रोल पंप, बट एवढं पेट्रोल नव्हतं आपल्या गाडीत, त्याच्यामुळे आता मी टाकून आलोय सूम मध्ये. एक डोळ्याची गाडी, बापरे. पेट्रोल टाकायचे का? भाई खतरनाक. इथं फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून लय भाई. फक्त शेवटपर्यंत राहा ब्लॉक मध्ये. त्याला सूम मध्ये पेट्रोल टाकून घेऊ याच्या गाडीमध्ये, टेन्शन राहायचं ना. ए फुपाट्या, अख्खं फुपाट्यानं बिपटून टाकते म्हणायची वा. भाई चेक करा भाई आपली गाडी. भाई फक्त आपला झेंडा मोठा पाहिजे नव्हता रे. भगवा भगवा मोठा असता ना भाई, मग मस्तपैकी वाईज ब्लॉग काढायला पण मजा आली असती. पण इज्जत आहे भाई, बारका आहे. महाराज आपल्या मनात आहेत, ध्यानात आहेत, बस एवढंच पाहिजे. भाई आपण सूममध्ये पेट्रोल टाकलेलं आहे. मी पण टाकू का अजून वाईच? मला वाटते नको, नाही ते आल्यावर टाकतो तिकडं. चला
चला भाई, पेट्रोल वगैरे टाकले आपण, निघूया आता. भाई धिंगाणा असतो पब्लिकचा, शिवजयंतीला राडा आहे बघा. मागून एक गाडी आली, थांबा थांबा आपण त्याची रिॲक्शन शूट करू फुल. मला फक्त अँगल नीट करू द्या. आला 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 भाई, उभे आला दुसरा. भाई मस्त आवाज येतो स्प्लेंडरचे. लय मध्ये चाललाय तो पण स्प्लेंडरचे. भाई कसला आवाज निघतो भारी. अरे एकदा वीरला गेलतो ना, ह्याच्यापेक्षा भारी आवाज होतो एका स्प्लेंडरचा. फुल बुलेटला काय करतो, बुलेटला पिके पाडी होते, असं स्प्लेंडरचा आवाज होता. आगे दोन वाजची गेली भाई. हवा कुठे घेते ना हेल्मेट मध्ये, मला हेच कळत नाही. चला भाई, नेक्स्ट टाइम आहे ना भाई, पुढल्या शिवजयंतीला माझं धिंगाणा बघा फक्त तुम्ही. आता ह्या वर्षी तर नाही मॅनेज, म्हणजे प्लॅनच नव्हता काय, अचानक भयानक नियोजन झालं आमचं जायचं आज. म्हणजे दरवर्षी जातो मी, बट टेम्पो वगैरे असतो त्याच्यामध्ये जातो आम्ही. बट ह्यावेळेस म्हणलं स्प्लेंडर घेऊन जाऊ आपली माफिया, म्हणजे ब्लॉग पण मस्त होईल इज्जतमध्ये, मोठं ब्लॉगमध्ये. कारण की गाड्यांचाच धिंगाणा असतो भाई तिकडं, तुम्हाला कळलं ना आता ब्लॉगमध्ये. चला आता डायरेक्ट घाटाच्या वरती गेला भेटतो, निम्मा अर्ध शॉट दाखवतो जर मेन असेल तर ते घाटामध्ये. गाईज आता आपण हे शिंदवणे घाटामध्ये, कारण बघ कसा सूम मध्ये पब्लिक भाई, काय भारी मस्त इज्जत मध्ये चालले. चेक करा, तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. पुढे गेलं दिसतं रोड करणे. आवाज पुढे बघ कसलं भिंग काढतो तो, भिंग कसलं काढतो. अरे भाई चंद आवाज मस्त
तुझं ते हेल्मेट लागली माझ्या बोलतोय हे खरं आहे. ब्लॉग खरंच लय मोठा होणार आहे. मोठा झाला तरी चालेल पण लय मोठा होणार ब्लॉग. ब्लॉग मोठा झाला ना तरी खतरी होणार, कारण की रिॲक्शन अजून आवाज तुम्हाला गाड्यांचा फक्त आवाज बघतोय. सो गाईज चला आपण थोडं फ्रेश व्हायला थांबलो होतो तर ओके झाले सर्व. हां अँगल सेट करतो मी पहिलं. ओके हां चला काय विषय नाही, निघूया बाई. मी गाडी खाली उतरवली रस्त्याला पण फार खाली घेतली गाडी. गाड्या लय सुममध्ये येतात रे जोरात. बाई उचलतंय काय उचलतंय. चला गाईज सासवडमध्ये 1 मिनिटात पोहोचतो. गाईज आपण आत्ता आलोय सासवडमध्ये. ओमक्याला लय लागत असतं रे बाई हेल्मेट. ॲक्च्युली विषय काय झाला, ब्रेक दाबला की नाही ओमक्या डायरेक्ट तोंडावर येतो, म्हणजे तोंड बिंड फुटते काय ना ओमक्याचं मागून हेल्मेट लागून लागून. चला काय नाही विषय, चालायचं आता हळूहळू. ए इकडून चल करण करण इकडून चल शॉर्टकटनी. भाई साहब मला काय असं वाटतं आपण चुकीच्या रोडने आलोय. इधर इधर मला काय वाटतंय असं आपण चुकीच्या रोडने आलोय. चला काय विषय नाही. काय उठून टाकू आपलं ही नाही तरी एक्झॉस्ट आले बरोबर आहे. भाई सासवडमध्ये चुकणार म्हणजे काय, ते मूर्खाचं काम झालं. भाई आज उठून टाकतो काय नाळे आपण. हा ए हा जुना वाडा आहे ना. हा बरोबर आले. चल काय म्हणला. अरे तुला माहित नाही का सासवड मध्ये पुरंदर मध्ये राहून तुला माहित नाही. हायवेलीत राहतोय ना का उरळे रांचेला एवढ्या जवळ. हिंदी बोलते कोणतं राज्य. कहाँ से आए भैया तुम, भैया कहाँ से आए तुम, यहाँ पे क्यों आए, यहाँ पे बहुत मार खाएंगे. तेरे को बहुत मारेंगे इधर. ओय मग तीच म्हणतो ना तुला. हे पण खरंच राहू कुठं आलो. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. डायरेक्ट आपण आता नारायणपूरच्या रोडला लागेल. गाईज 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 एकदम खतरनाक गाईज, रोड खतरनाक गाईज. बाई गाईज खतरनाक. आता नॉईस येतो बघू शकता कोणत्या गाडीचा. हा ओ फटाके मारते फटाके फटाके मारतो फटाके. खतरनाक या बाई. नेक्स्ट टाइम येऊ असलं तो आणणार आहे तुम्ही 100%. बाबा असलं आणायचं आहे आपल्याला. हां नाही आणलं वरती आधार कार्ड नाही लागत आता सध्या तरी. नाही लागत नाही आजच्या दिवस तरी नाही लागत बाई. अरे बार काढून तुला रेस लावलं. मार 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 खतरनाक. परत 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 परत. आता बघा निघत ये चेक करा आहे खतरनाक मारलं. इज्जत आहे भाई, इज्जत आहे, समाजात इज्जत आहे.
पुढून स्प्लेंडर. अरे याची पूर्ण काय झाली का आमच्याकडे काय नव्हतं रे. लय राडा केला असता. लय राडा केला असता काय आपलं किती असं करता मोबाईल. युनिकॉर्नला पण टाकायचं ना भाई. असं काय बाहेर निघालं आपल्याला आयला रे भाई. खरंच राव ह्यावेळेस नियोजन खरंच चुकलेलं आहे भाई आपलं. नेक्स्ट टाइम खतरनाक नियोजन असेल. आईच इकडं जायचं आपल्याला. पुरंदर दिसत असेल नाही मला तर नाही वाटत दिसेल कॅमेरामध्ये. पण इकडं वरती जायचं आपल्याला. चला हा आत्ता तरी नसेल काय पुढून हा आत्ता तरी क्राऊड कमी आहे कारण की पोलीस आहेत पुढे बघ. सूम मध्ये पोलीस आहेत. चल म्हणावं करणला काय नाही पुढं पोलिसांचं. ओ भाऊ पोलिस बघ किती आहेत. पोलिस बघ किती आहेत भाई. आपल्या गाडीला सायलेन्सर नाही ते एक बरं आहे भाई. करण्याकडलं गाण बघत भाऊ पोलीस. ए भाई हे त्याच्यामुळेच भाई ही केलं यावेळेस ना काहीच. ॲक्च्युली विषय असा झाला आहे की जे आवाज काढणारे गाड्या आहेत ना ते डायरेक्ट बाहेरच पकडतात. त्याच्यामुळे आहे ना पोलीस बघा किती आहेत. यावेळेस क्राऊड बघायला भेटतोय नाही भेटतोय मला माहीत नाही भाई. पण इथंच कळतंय पब्लिक जास्त आहे. आपल्याबरोबर जी पोरं होती ना भाई आवाज काढणार ती मागच सुम झालेली. पण बघूया आता पुढं काय असेल. चुकून राडा. पण मला तर नाही वाटत भाई पुढे ना गाव आहे ना गावातल्या लोकांना लय त्रास होतो भाई. म्हणजे आवाज बिवाज एवढा आवाज असतो ना भाई भयंकर. गाईज एक टाइम होता की ह्या एरियात आहे ना भाई एवढा राडा होतो ना भाई काय सांगायलाच नको. सुपर बाईक बिक नाही का असे आवाज बिवाज करणाऱ्या बाईक बिक घेऊन येतात पब्लिक. आणि एवढा राडा होतो ना भाई खतरनाक. बट ह्यावेळेस काहीच नाही दिसत रे. पिंपळाच्या झाडाखाली लय राडा होतो. आवाजावाल्या गाड्या अख्ख्या धप्प केलेल्या आहेत तिथं वाटते असं वाटते. म्हणजे मागच थांबवलेत पूल सडांनी. झेंडा घाट आहे आता येऊ पूर्ण 5 किलोमीटरचा घाट आहे. 5 किलोमीटर सुममध्ये. चला आता हळूहळू जाऊ घाटात. पुरंदरचा घाट पुरंदर किल्ल्याचा. हे बघा आपला भगवा इथं लावाय पाहिजे असं. पण हँडलला त्रास द्यायला बसला काय विषय नाही. इंडिकेटर लावून चालतो मस्त. काहीच आहे ह्यावेळेस लय लवकर चालल्यात ज्योत घेऊन बरं का. अभिषेक झालेला दिसतोय राजांचा. चला चला काय विषय नाही. चला लांबची असतील ती जात असतील मला वाटतं लवकर. भरपूर मोठा घाट आहे काही भरपूर मोठा आहे. म्हणजे 5 किलोमीटरचा घाट आहे. 5 किलोमीटरमध्ये भरपूर झालं रे. म्हणजे आपल्या घरापासून तर उरुळ कांचन एवढं मोकळं. आपण लवकर आलोय ना बाळा. आता आपण महाराजांचं दर्शन वगैरे घेऊ आणि मस्तपैकी मग खाली जाऊया. खाली रिॲक्शन असेल खतरनाक. रिॲक्शन मीन्स आवाज. मला नाही वाटत बरं का एवढं. पण इकडं आवाज वगैरे करून देतील कारण की पोलिसांचं खतरनाक विषय. पोलीस ह्यावेळेस डायरेक्ट गाडी चालली भाई. पिंजरा माचक्याला डायरेक्ट पिंजरा. आज कंटिन्यू चाललोय बट घाटच संपन आहे. लय मोठा घाट आहे लय पुरंदरचा. म्हणजे आत्तापर्यंत आपण गाडाच्या खालून ह्याच्यापर्यंत गेलो असतो सासवडपर्यंत. एवढं लय मोठा घाट. आला कुठं लावायची गाडी. इथं मस्तपैकी बाय आर्मीत आहे ना ती. गाडी लावता इथं एक लय मस्त आहे भाऊ. सिक्युरिटी अख्खी आर्मीची.
भाई माय मान दुखायला लागली. आधार कार्ड का? फोटो चालतो की? फोटो चालतो की? फोटो या का आधार कार्डावर सगळं जाऊ आपण. तर पब्लिक आत्ता आपण गडावरती आलो आहे. ॲक्च्युली विषय असा झाला आहे की इथं आर्मीवाली आहे ना व्हिडिओ काढून देत नाही. बट आपण मेन व्हिडिओ काढूया नाही का, महाराजांच्या कशी तिथं अभिषेक वगैरे करतात तिथं काढूया व्हिडिओ, काय विषय नाही. करण लयच गाडी बार लयच काढत होतो भाई. करण दे चला गाईच बघूया आपण. ह्या वर्षी काय मजा नाही आलेला का? ह्यावेळेस ना पोलिसच थांबलेली भाई ते चौकात, त्याच्यामुळे ना भाई बार वगैरे काढायचा विषयच नाही ते. साल गाईज फायनली आपण आलोय. बट चालायला लय माझ मोडलंय भाई. कारण काय होते चलते राहू बस. चप्पल घाल. दूध भी है ना. विश्वपती भूपती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत ज्ञानंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक गोभामापती बालक हिंदवी साम्राज्य संस्थापक मोगल जनसंधारक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. सो चला गाईच आता निघूया. बराच वेळ झालं थांबलोय. दर्शन झालं राजांचं बस. बस चले. सो चला भाई आता पूर्ण घाट परत उतरायला लागणार आहे. ॲक्च्युली गाईज मी आवाज चेक केला भाई, जिथं क्राऊड चालला होता ना भाई तिथला आवाजच नाही आला. काय नशीब आहे भाई आपलं. चला आता हळूहळू जाऊ मस्तपैकी. गाडी सोडून दिली तरी जाईल. पूर्ण डाळ पाय दुखायला लागले. एवढे चालायला लागते तिथं. भाई आपल्या गावातली पोरं अजून नाही आली म्हणजे बघा ना. नाही ना त्याच्यामुळेच लवकर येऊन सोमडीत निघायचं होतं ना आपल्याला. गर्दी लागलेला का आता. निघता बी आलं पाहिजे. तर रस्त्यावरती गाड्या लावल्यात पब्लिकनी, त्याच्यामुळं पूर्ण गर्दी झाली आता. खतरनाक गर्दी भाई. खतरनाक गर्दी.
जय जय भाई अशी सूम मध्ये गाडी काढायला लागणार त्याशिवाय नाही सूम मध्ये गाडी काढायला लागणार भाई इकडेच गाडी थांबवायला लागली गाईच ए भाई त्याने गाडी बघ कुठं घातली गाडी बघ कुठं घातली फार खाली भाई इथं आर्मी नाही तिकडं व्हायचं क्राऊड माजवला असता आर्मी इकडं भाई पब्लिक बघ कसं बघते वन साइड भाऊ व्हिडिओ काढतोय आपण करण करण अरे माझी मान दुखायला लागली करण आत्ता खरी गर्दी पडायला लागली आत्ता खरी काय कारण मगाची धरून गर्दी नव्हती आत्ता खरी गर्दी बरं झालं भाई आपण लवकर आलो मेन गोष्ट ही झाली बरं झालं आपण लवकर आलो कारण की विषय असा आहे गर्दी चेक करा गाईज फक्त तू जय गर्दी भरपूर बाय भाई तरी रस्ता चांगला होता त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर पहिले तर लय डेंजर होतो भाई गाडी बंद पडली भाई गाडी बंद पडली गाईज मध्येच नाक गर्दी मागाच्या धरून थांबले बाई एक तर हेल्मेटची सवय नाही हेल्मेट झाले जड एका जागेवरची ताप झाली पुढं पण नाही मागं पण नाही बाई पुढं पडले बंद गाडी इकडं काय झालंय काय माहिती पूर्ण जाम झालंय पूर्ण जाम चालू नाही ओम्या पाटील ओम्या पाटील भाई साहब अरे कसली गर्दी आहे भाई अख्खा गाडी जाम करून टाकलाय भाई पब्लिकने हा भाई
ए झेंडा 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 गुतला भाई झेंडा गुतला. ए हळूहळू जाऊ दे म्हणा पुढं. झेंड्याची कांडीच मोठी आहे. नाही यार गुतायचं आपल्या अंगात. क्रेझी गर्दी क्रेझी. अरे लय गर्दी झाली बाई अचानक. ए भाऊ हळू चल बाबा. चला गाईज एवढं कोपरा फुल मोकळं झालाय आता. भाई एकदाच खाली आलो. हा भाई आता खरी क्रेज मजा आहे कारण की एवढी गर्दी आहे ना भाई. पब्लिक वाढलेलं आहे. पब्लिक लय वाढले. ओय भाई ओय भाई ओय भाई ओय भाई ओय भाई. होय भाई पब्लिक भेटते. सबस्क्राईब केलं म्हणतात. जागवटन येत ना भाई. ब्लॉग लईच मोठा होणार आहे आपला. मला वाटतं 2 पार्ट करून टाकतो आहे ब्लॉगचा आज. आतमध्ये हेल्मेट घातले त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं बरं का. बस 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 बसच्या आधी जाऊ आपण. पब्लिक बॉबला लागली काय जाम करतोय भाई. खरं आहे भाई पण शाळेची पोरं आलेत ना. हा ना आपली पोरं कधी यायची. कारण आलं का नाही आपलं. भाई ह्या वेळेस आहे ना भाई आवाजाच्या गाड्याच नाही आल्या. पोलिसांनी येऊनच नाही दिल्या. जागी भाई गर्दी असा विषय होतो. येऊन दिली बंद करून आणली काय. कुठे करणे कुठे करणे बाई जायचं बोल नाही तिथं क्रेझी जायचं बोल. वळण बघ की कसं जागे. फायनली भाई घाट उतरलाय. आता एवढी झोप आली ना भाई खतरनाक. आता मी काय करणार माहिती आहे का. ब्लॉग बघू
मला वाटतं घरी तर काही एंड नाही करू शकत मी ब्लॉग मध्ये, आधीच ब्लॉग एंड करून टाकणार मी. आता मस्तपैकी एक चहा पिऊ. आत्ता वाजले असतील आय थिंक किती वाजलेत, 2 वाजलेत, 2 रातचे 2 वाजलेत भाई. लय उशीर झाला आहे, झोप यायला लागली मला. मस्तपैकी गार हवा लागते भाई हेल्मेटमधून, हवा थंड थंड. आता चहा बी मारू मस्तपैकी कुठंतरी आणि मग नंतर सूममध्ये हळूहळू जाऊ घरी. ओके, मला दाखवतो थांबा इथं मॅटर दाखवतो. मेन मॅटर हे आहे की इकडं गाड्या चिवून दिल्या नाहीत आतमध्ये. थांबा, पावत्या टाकल्यात ना, पावत्या टाकल्यात भाई गाड्या त्यांच्यावर. हे बघा आवाजांच्या गाड्यावर डायरेक्ट पावत्या आहेत भाई इकडे. काय मॅटर आहे भाई, तिथे आले डायरेक्ट अडवते वाटतं. हा विषय कसा इथं, हा ना, फाईन बिन टाकते डायरेक्ट इकडे बघ की. आणि विषय कसा माहिती आहे, तिघं आलं की डायरेक्ट पकडावतात बघ, पोरच पकडून देतात. कारण की यांना काही बी मॅटर झाला माहिती आहे का, यांना आहे ना, यांनी सायलेन्सर टाकलेत नाही खत्री किंवा बाकी सगळी पब्लिक आहे त्याचे. यांनी सायलेन्सर टाकलेले आहेत खत्री नाही का, आणि यांना काय पुढे जाऊन द्याय नाही पब्लिक, पोलिस होय बाई. कसला सममध्ये वळाला त्याच्यामुळे इकडं सगळं पोलीस पब्लिक सगळं पिसाळलं. इथं सगळं बाहेर आहे पब्लिक, डायरेक्ट पावत्या टाकतात गाड्यांच्यावर. लय कडक धरलं आहे ह्यावेळेस, लय कडक आहे ह्यावेळेस. ते बघा ना, बाकी सगळं पब्लिक इकडे, सगळं टोटली सगळं, कारण पावत्या टाकते तिकडे. आतमध्ये जाऊनच देत नाही पब्लिक, पण पब्लिक जाणार बघा थोड्या वेळाने ना. पोलीस हटले ना भाई, पब्लिक जाणार 100-200%. चला भाई, आपण तर क्राऊडमधून बाहेर निघलोय. आता मस्तपैकी एक चहा मारू मस्तपैकी कुठल्या तरी हॉटेलमध्ये. करून आला का रे मित्रांनो, जस्ट आम्ही आत्ता आलोय शिंदावणे घाटामध्ये. तर भाई आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करून टाकू. लय मोठा ब्लॉग झालेला आहे आणि तांडव तर लय झालेला होता, बट पोलिसांनी फाईन वगैरे टाकलेले आहेत बरेच पोरांवरती. त्याच्यामुळे आपण तर सटकून आलेलो आहे डायरेक्ट. मागचं वातावरण बघा कसं झालं, तेवढं काम कर, मागचं वातावरण बघा गाईच. तर चला आंबे सर, तर गाईज चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकी काय नाही विषय. ओके, बाय. जिथं